नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा-डी-बी-डी मार्फत ट्रॉलीसाठी अर्ज कसा करावा हे या व्हिडिओमध्ये पाहूया. यापूर्वी मी बरेच व्हिडिओ या महा-डी-बी-डी मार्फत बनवलेले आहेत. फॉर एक्झाम्पल ट्रॅक्टरसाठी अर्ज कसा करावा, फवारणीसाठी अर्ज कसा करावा, पेरणी यंत्र इत्यादी घटकासाठी अर्ज कसा करावा, म्हणजे जवळपास सर्वच महा-डी-बी-डी मार्फत जेवढे काही अर्ज निघतात तेवढे सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत. जर का तुम्ही आमच्या नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा-डी-बी-डी मार्फत ट्रॉलीसाठी अर्ज कसा करावा हे पाहणार असून हे प्रोसेस तुम्ही घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा करू शकता. नो प्रॉब्लेम ॲट ऑल. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमध्ये क्रोम ओपन करायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला महा-डी-बी-डी फार्मर अशा प्रकारे सर्च केल्यावर पहिल्या लिंकला तुम्हाला ओके करायचं आहे. महा-डी-बी-डी फार्मर. महा-डी-बी-डी फार्मर या पहिल्या लिंकला ओके केल्यावर अशा प्रकारे तुमच्यासमोर एक डॅशबोर्ड ओपन होणार आहे. या ठिकाणी पाहताय की तुम्ही एक लॉग इनचं ऑप्शन तुम्ही या ठिकाणी पाहताय. या ठिकाणी लॉग इन करण्यासाठी 3 ऑप्शन दिलेले आहेत. तर तुम्हाला पहिल्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे लॉग इन करण्यासाठी. वैयक्तिक शेतकरी या ऑप्शनला क्लिक करून तुमच्याकडे जो फार्मर आय डी असेल तो फार्मर आय डी या ठिकाणी टाकून OTP पाठवा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तुमच्या आधारला जो नंबर लिंक असेल त्याच्यावर एक OTP येणार आहे. तो OTP या ठिकाणी तुम्हाला सबमिट करून लॉग इन करायचं आहे. आणि जर का तुमच्याकडे फार्मर आय डी वगैरे नसेल तर या ठिकाणी खाली ऑप्शन पाहताय तुम्ही, लाल अक्षरामध्ये तुम्ही पाहताय की तुमच्या शेतीचा ओळख क्रमांक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा. या ठिकाणी तुम्ही क्लिक करून आधार कार्ड नंबर टाकून सुद्धा फार्मर आय डी मिळवू शकता. सो मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी फार्मर आय डी टाकून OTP सबमिट करून लॉग इन झालेलो आहे. तर या ठिकाणी आता तुम्हाला पाहता की इकडे प्रोफाईल तुमचे 100% कंप्लीट असणे आवश्यक आहे. जर का प्रोफाईल 100% कंप्लीट नसेल तर ते कसे करावे हे सुद्धा आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तिथून जाऊन तुम्ही पाहू शकता की प्रोफाईल 100% कसे कंप्लीट करावे. नाहीतर तुम्हाला या ठिकाणी अकाउंट नंबर जोडून त्याचप्रमाणे कास्ट वगैरे इत्यादी हँडिकॅप वगैरे येस नो करून हे गोष्टी तुम्हाला फिलअप करून 100% प्रोफाईल कंप्लीट करायचा आहे. तर या ठिकाणी बघा तुम्ही उजव्या साईडला बरेच ऑप्शन दिलेले आहेत. तर तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी एक 2 नंबरचं ऑप्शन आहे, घटकांसाठी अर्ज करा. या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. ट्रॅक्टरचा फॉर्म भरण्यासाठी किंवा पेरणी यंत्र किंवा फवारणी यंत्र त्याचप्रमाणे ट्रॉलीसाठी. तर ट्रॉलीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला घटकांचा तपशील या ऑप्शनला क्लिक करायचा आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे नवीन पेज या ठिकाणी ओपन होते. तर या ठिकाणी तुम्हाला पहिल्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. कृषी यांत्रिका या ऑप्शनला क्लिक करायचं आहे सर्वप्रथम अर्ज करण्यासाठी. तर या ठिकाणी तुम्हाला बाबी निवडा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. बाबी निवडा ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी डॅशबोर्ड पुन्हा ओपन झालेला आहे, नवीन पेज. तर या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम मुख्य घटक या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर या ठिकाणी पहिलं ऑप्शन आहे कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य. या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तपशील या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तपशील या ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी बरेच ऑप्शन निर्माण झालेले आहेत. तर फॉर एक्झाम्पल पाहता मी ट्रॅक्टर. तर तुम्हाला ट्रॉलीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला ट्रॅक्टर पॉवर टिलर चलित अवजारे या ऑप्शनला क्लिक करायचं आहे ट्रॉलीचा फॉर्म भरण्यासाठी. या ठिकाणी क्लिक केल्यावर त्यानंतर इकडे तुम्हाला पुन्हा HP श्रेणी निवडा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनला क्लिक केल्यावर जर का तुम्हाला 3 टनपर्यंत ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर या ठिकाणी तुम्हाला पहिल्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. आणि जर का तुम्हाला 5 टनपर्यंत ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर ते दुसरं ऑप्शन आहे. त्या ठिकाणी तुम्हाला समोर मी तुम्हाला व्हिडिओ सांगणार आहे किंवा मग त्या दुसरा व्हिडिओ या ठिकाणी बनवणार आहे. तर आज आपण 3 टनपर्यंत मिनिमम अर्ज करत असेल तर या ठिकाणी तुम्हाला पहिल्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. 20पेक्षा जास्त 35 PHP पर्यंत. तर या ठिकाणी क्लिक केल्यावर त्यानंतर इकडे तुम्हाला इकडे ऑप्शन पाहत आहे की यंत्रसामग्री अवजारे या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. पुन्हा या ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी तुम्हाला सर्वात खाली यायचं आहे आणि वाहतुकीचे साधने या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर आता या ठिकाणी एक पहिलं शेवटचा ऑप्शन आला आहे मशिनीचा प्रकार. तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे मशिनीचा प्रकारला. या ठिकाणी मशिनीच्या प्रकारला क्लिक केल्यावर या ठिकाणी पाहता की बरेच ऑप्शन दिलेले आहे. तर तुम्हाला ट्रॉलीसाठी अर्ज करण्यासाठी टेलर ट्रॉली क्षमता 3 टनपर्यंत तर या ठिकाणी ऑप्शन आहे. त्याचप्रमाणे 5 टनपर्यंत ऑप्शन आहे. जे तुम्हाला ऑप्शन हवं असेल किंवा 3 टनपर्यंत तुम्हाला जर ट्रॉली घ्यायची असेल तुम्हाला टेलर ट्रॉली
ट्रॉली या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक करूया. त्यानंतर या ठिकाणी क्लिक केल्यावर तुम्हाला या दोन्ही चेकबॉक्सला ओके करायचं आहे किंवा क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इकडे जतन करा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, जतन करा या ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे एक मेसेज येणार आहे की घटक यशस्वीपणे अर्ज स्वीकारण्यात केलेला आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मेसेज आल्यावर जर का तुम्हाला आणखीन काही तुम्हाला ॲड करायचं असेल तर फॉर एक्झाम्पल ॲड म्हणजे ट्रॉलीसोबत काही अजून ट्रॅक्टर घ्यायचा असेल किंवा पेरणी यंत्र किंवा नांगर, त्याचप्रमाणे जे तुम्हाला फवारणी यंत्र, जे म्हणजे महाडीबीमार्फत जे योजना असेल ते तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी तुम्ही ॲड करून यस या ऑप्शनला क्लिक करून अजून दुसरा अर्ज ॲड करू शकता. आणि जर का तुम्हाला अजून काही ॲड करायचं नसेल तुम्हाला नो या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तर मला या ठिकाणी फक्त ट्रॉलीसाठी अर्ज करायचा आहे. त्या कारणास्तव मी नो या ऑप्शनला क्लिक करणार आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर आपण रिडायरेक्ट ऑटोमॅटिकली आपल्या होम पेजवर जाणार आहे. त्यानंतर अशा प्रकारे आपण डायरेक्ट या ठिकाणी आपल्या होम पेजवर येणार आहे किंवा तुम्हाला होम पेजवर यायचं आहे अर्ज किंवा येस नो या ऑप्शनला क्लिक केल्यावर. तर या ठिकाणी तुम्ही पाहताय की अर्ज करण्यासाठी तुम्हाला पुन्हा समोरची प्रोसेस करायची आहे की अर्ज सादर करा या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर पुन्हा तुम्हाला खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ओके ऑप्शनला क्लिक करायचं आहे. ओके ऑप्शनला क्लिक करा. या ठिकाणी पाहत आहे की तुम्ही पहाचं एक ऑप्शन दिलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. पहा या ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे जेवढे आपण अर्ज भरले असेल ते आपल्यासमोर शो होतील. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला एक दोन्ही गोष्टीला पहा या ठिकाणी क्लिक करावं लागेल. तेव्हाच तुम्हाला या ठिकाणी समोरली प्रोसेस करता येणार आहे. अशा प्रकारे तुम्ही दोन्ही गोष्टीला पहा या ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी तुम्हाला पुन्हा चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे आणि पे ॲप्लिकेशन फीज या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, पे ॲप्लिकेशन फीज या ऑप्शनला क्लिक केल्यावर तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करून घ्यायचं आहे 23 पैसे. म्हणजे या ठिकाणी पाहता की तुम्ही 23.60 पैशाचे या ठिकाणी तुम्हाला पेमेंट करून घ्यायचं आहे. या ठिकाणी 23.60 पैसे पेमेंट झाल्यावर तुम्हाला तुमचा अर्ज या ठिकाणी पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे. सो मित्रांनो, अशा प्रकारे ट्रॉलीसाठी आज आपण अर्ज भरलेला असेल. जर का अर्जामध्ये काही अडचण असेल तशी कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे. आणि चॅनल जर का नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्याला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आणि या ठिकाणी जर का तुम्हाला अर्ज कसा पाहायचा असेल किंवा प्रिंट वगैरे काढायची असेल तर पुन्हा तुम्हाला इकडे पाहता की तुम्ही इतिहास पहा या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. इतिहास घटक तपासा किंवा इतिहास घटक पहा या ऑप्शनला क्लिक करून लागू केलेले घटक या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि त्या ठिकाणी क्लिक करून तुमची प्रिंट रिसिप्ट वगैरे काढू शकता. सो मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये सर्व धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.